नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। जिल्हा परिषद अंतर्गत भरती निघालेली आहे। तुम्हाला ॲज अ डेटा एंट्री जॉब करायचा आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा। इथे जागा निघालेल्या आहेत, वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत। आपल्याकडे PDF सुद्धा आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेणार आहोत। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे। इथे वयोमर्यादा काय आहे, कोण कोण अर्ज करू शकता, त्यानंतर अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत, वेतन किती भेटणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, ॲप्लिकेशन कधीपासून सुरू होणार आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, जसे की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या किंवा नवीन जे योजना आलेल्या असू द्या त्या रिलेटेड सर्व माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। इथे आपल्याकडे PDF आहे, आपण 2 मिनिटात समजून घेणार आहोत। राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत कंत्राटी पदाची पदभरती निघालेली आहे। वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती निघालेली आहे। याचा इथे कोणते पद असणार आहे चेक करून घ्या। पहिल्यांदा लक्षात घ्या, इथे कंत्राटी बेसिस म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असणार आहे, परमनंट नाही। कंत्राटी व करार पद्धतीचे मानधन तुम्हाला भेटणार आहे। पदाचे नाव बघा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आहे, डेटा एंट्री ऑपरेटर असे 2 पद असणार आहेत। एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आपण चेक करूया। ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष आणि MBA इन हेल्थकेअर तुमचं लागणार आहे। इथे मिनिमम 3 इयर वर्किंग एक्सपिरियन्स लागणार आहे इन पब्लिक हेल्थ प्रोग्राम, हे सुद्धा सांगितलेलं आहे। प्लेस ऑफ पोस्टिंग म्हणजे जॉबचं ठिकाण असणार आहे नाशिक आणि इथे 35,000 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। त्यानंतर डेटा ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आहे एक जागा ओपनसाठी आहे। एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग फ्रॉम GCC इन टायपिंग, स्पीड ऑफ 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश, 30 वर्ड पर मिनिट इन मराठी, MSCIT प्रेफरन्स विल बी गिवन टू द एक्सलेल आहे। म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे, तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे आहे। टायपिंग स्पीड इंग्लिशसाठी 40 वर्ड पर मिनिट आहे आणि मराठीसाठी 30 वर्ड पर मिनिट आहे। MSCIT तुमचं झालेलं पाहिजे आहे आणि जॉबचं ठिकाण असणार आहे नाशिक। इथे 18,000 कमीत कमी सॅलरी तुम्हाला भेटणार आहे। अटी व शर्ती दिलेल्या आहे, तुम्ही नक्कीच चेक करून घेऊ शकता। 20 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, तुम्हाला या पत्त्यावरती पाठवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, वयोमर्यादा 18 वर्ष किमान पाहिजे आहे व कमाल 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी सांगितलेलं आहे व मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष राहील, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर इथे फीस बघू शकता। खुल्या प्रवर्गातील पदांकरिता 150 रुपये व राखीव प्रवर्गातील पदांकरिता 100 रुपये फी असणार आहे। तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव व जे साईन आहे ते करून जे DD आहे ते पाठवून द्यायचं आहे, हे सुद्धा नावे असा। त्यानंतर लहान कुटुंबाची अट आहे, जी काही अटी आहे तुम्ही नक्कीच इथे बघून घ्यायचं आहे। त्यानंतर वरील सर्व पदे कंत्राटी स्वरूपाचे व एकत्रित मानधनाची असून 29/6/2025 रोजी पर्यंतच्या कालावधीसाठी सांगितलेलं आहे। 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीकरिता असणार आहे। प्राप्त झालेल्या अर्जावरून क्वालिफाय एक्झाममध्ये मिळालेल्या अंतिम वर्षाचे गुण म्हणजे तुमचे जे सिलेक्शन आहे मेरिट लिस्टवरून चेक केलं जाणार आहे व तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर इथे ऑनलाईन पद्धतीने नसून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तुम्हाला फीस भरायचं आहे। खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फी असणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करून घ्यायचा आहे। 18,000 ते 35,000 पर्यंत सॅलरी भेटून जाणार आहे। इथे अनुभवाची गरज आहे व मेरिट लिस्टद्वारा निवड प्रक्रिया होऊन जाणार आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, कारण खाली इथे ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा दिलेला आहे, तुम्ही इथे फिल करायचा आहे। ॲप्लिकेशन नंबर, इथे फोटो तुमचा रिसेंट आहे ते पेस्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचं नाव इथे सबमिट करायचं आहे। अप्लाइंग पोस्ट नेम, सॉरी इथे तुमचं कोणत्या पोस्टला तुम्ही अप्लाय करते ते मेन्शन करायचं आहे। तुमचं नाव, फादर्स और हस्बंड्स नेम, डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, जेंडर, त्यानंतर एज, त्यानंतर नॅशनॅलिटी कोणती आहे, ओरिजिनल कॅटेगरी, सर्व जी माहिती आहे तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे व तुम्हाला DD थ्रू पैसे पाठवून द्यायचे आहेत व पोस्ट थ्रू तुम्हाला हे जे ऑफलाईन पद्धतीने अर्जसुद्धा करायचा आहे। लक्षात घ्या, अर्ज 30 सप्टेंबरपर्यंतच पाठवून द्यायचा आहे, त्यानंतर पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे। सो इथे प्रतिज्ञापत्रसुद्धा दिलेलं आहे, प्रतिज्ञापान नमुना अ दिलेला आहे, तुम्ही ते नक्कीच बघू शकणार आहात। हे लिंक सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करून या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।